नमस्कार मित्रांनो. मीन राशीच्या व्यय स्थानामध्ये शनी जो ग्रह आहे हा भ्रमण करतो आणि तो आता वक्री झालेला आहे. याचा प्रभाव परिणाम किंवा याचे अनुभव गेले वर्ष सव्वा वर्ष तुम्ही घेत आहात, कारण तुमची जी राशी आहे ही साडेसातीमध्ये आलेली आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु हा तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, तिथेच आता मंगळ सुद्धा जाणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण दुसरा एक ग्रह आहे तो म्हणजे बुध. या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे. हे सर्व ग्रह याचप्रमाणे इतरही जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम मीन राशीवर ऑगस्ट महिन्यासाठी कशा प्रकारे असणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, याचप्रमाणे डे टू डे लाईफमध्ये ग्रहांचे जे ग्रहयोग आहेत त्याचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत तुमच्या स्वास्थ्याबद्दल, म्हणजे तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, तुमच्या राशीमध्ये राहू आणि नेपच्यून या दोघांचं सुद्धा भ्रमण असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे रवी, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, 17 तारखेनंतर तो तुमच्या षष्ठ स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. आणि षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणारा जो बुध आहे हा बुध दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि 23 तारखेनंतर तो तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 6व्या स्थानातला जो शुक्र आहे हा शुक्र तुमचा अष्टमेश सुद्धा आहे, जो की 25 तारखेनंतर तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकत्रितच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचा अनुभव तुम्ही गेल्या महिन्यात सुद्धा थोडाफार घेतलेला असेलच. तर आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यामध्ये मूळ कारण असणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचं फिरणं वगैरे जे असेल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. खरं तर तुमची जी रास आहे ही दगदग करणारी अजिबात नाही किंवा थोडंसं स्ट्रेस टेन्शन वगैरे असं काही घेणारे नाही, परंतु या महिन्यात गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतील. त्यामुळे मानसिक तणावाखाली जाल आणि मानसिक तणावाचा जो प्रभाव परिणाम आहे हा तुमच्या एकंदरीत शरीरावरती सुद्धा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे शारीरिक म्हणजे मानसिक तणाव जरी आले तरी त्याचा फारसे काय विचार करू नका. जे काही गोष्टीत किंवा जी काही कामं तुमच्या समोर येतील ती जरूर करा. आणि एक गुरु आणि मंगळ जो की तुमच्या तृतीय स्थळामध्ये भ्रमण करतोय हाही तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निश्चित देईल. त्यामुळे काळजी करू नका, स्ट्रेस तर अजिबात घेऊ नका. मात्र कामं तुमची वेळच्या वेळेत करत जा, जेणेकरून गोष्टी तुमच्याकडे जास्त प्रमाणात गुंता होणार नाही. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं या महिन्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह व्हाल हे मात्र निश्चित. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तुमच्या राशीच्या 5व्या स्थानामध्ये जो रवी आहे तो 17 तारखेनंतर स्वतःच्या राशीत षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि 5व्या स्थानामध्ये बुध जो ग्रह आहे तो वक्री होऊन येणार आहे दिनांक 23 तारखेला. यानंतर तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 25 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. आणि तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शनी हा तुमच्या व्यय स्थानामध्ये असणार आहे आणि तो वक्री असणार आहे. तर एकंदरीत 2, 5, 8, 11 या स्थानांचे जे अधिपती आहेत, जे की तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात, या सर्वांचा एकंदरीत विचार केला तर या महिन्यामध्ये थोडेसे खर्च वगैरे जास्त होईल. अनपेक्षित खर्च वगैरे जास्त होतील. अनपेक्षित तुम्ही केलेले इन्व्हेस्टमेंट्स होण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात तुमचं जे इन्कम आहे ते थोडंफार व्यवस्थित राहील, मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च जास्त झाल्यामुळे थोडंसं आर्थिक स्थैर्यामध्ये गडबड होण्याची शक्यता आहे. फायनान्शियल क्रंचेस आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यात येतील. तर थोडंसं त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 5 तारखेला तर वक्री होणार आहे. आणि दिनांक 23 तारखेनंतर हा तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर घरातल्या ज्या व्यक्ती असतील, तुमचे जे कुटुंब असेल, त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे थोडेसे मानसिक तणावाखाली तुम्ही असाल किंवा तुमचं त्यांच्याशी काही जमणार नाही. खास करून तुमच्या वयापेक्षा ज्या लहान व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण किंवा त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. म्हणजे नवीन वस्तू घेणं, वास्तू विकणं किंवा वास्तूमध्ये रिनोव्हेशन करणं, वास्तूच्या संदर्भातले रेमेडी करणं, उपाय करणं, हा प्रकार या महिन्यामध्ये करू नका. तुम्हाला त्रासदायक गोष्टींना तुम्ही सामोरं जाऊ शकाल. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ तुमचं नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो रवी आहे हा दिनांक 17 तारखेनंतर तुमच्या षष्ठात भ्रमण करणार आहे. आणि याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये जवळजवळ 23 तारखेनंतर बुध जो आहे तो वक्री होऊन पंचम स्थानामध्ये येणार आहे. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटेल जी की अतिशय महत्त्वाची आहे, की या महिन्यामध्ये जी अमावास्या आहे ही तुमच्या पंचम स्थानामध्येच होणार आहे, कर्क राशीमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे काळजी घ्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवाद वगैरे होऊ शकतील. की असं पण तुम्ही अनुभवलं असेल की गेल्या साधारण 10-15 दिवसापासून रिलेशनशिपमध्ये असणारी व्यक्ती हे थोडेफार तुमच्यावरती हावी होते किंवा वादविवादाचे
थोडेसे म्हणजे स्फोट वगैरे होत आहेत, तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात राहील. आणि जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी या महिन्यामध्ये थोडंसं जास्त मेहनत करणं गरजेचं राहील. बाकीचे सध्या आपण साधारणतः म्हणतो त्याप्रमाणे या महिन्यामध्ये मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तुमच्या वैवाहिक जीवनाचा कारक किंवा सप्तमेश जो आहे बुध, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 5 तारखेनंतर वक्री होणार आहे, 23 तारखेनंतर पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्याच्या पहिली गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या कारणामुळे मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज वगैरे होण्याची शक्यता जास्त प्रमाणात होऊ शकेल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर तुझं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात विचार करायचा झाला तर गुरु जो ग्रह आहे, जो की तुमचा परमेश आहे, हा तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि अर्थातच तो मार्गस्थ सुद्धा आहे. त्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात जास्त दगदग करावी लागेल. तुम्हाला वाटेल की आपल्याकडून जास्त काम घेतलं जात आहे किंवा आपल्याला जास्त काम दिलं जातं आहे किंवा फिरणं वगैरे जास्त होतं, ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होतं. काळजी करू नका. लक्षात घ्या, या महिन्यातल्या जे ग्रह योग आहे ते तुमच्यासाठी तेवढेसे महत्त्वपूर्ण नाही आहेत म्हणण्यापेक्षा तुमच्यासाठी तेवढे फेवरेबल नाही आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो ग्रह आहे हा तुमच्या 3य सुद्धा भ्रमण करतो आणि जर तुमची जी रास आहे ही 7.5 चालली आहे आणि वक्री जो शनी तुमच्या व्यय स्थानामध्ये आहे हा तुम्हाला थोडासा स्ट्रेस खाली ठेवणार. तर या सर्वांचा जर एकत्रित विचार करायचा झाला तर शांतपणे चालत राहा. वेगळा काही विचार करू नका, कारण वेगळे केलेले विचार हे तुम्हाला तुमच्याच अंगाशी येऊ शकतील किंवा तुमच्या अंदाज चुकीचे ठरू शकतील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असेल. तर दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्र योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 3ऱ्यात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या 6ष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. ज्या महिला आहेत म्हणजे मीन राशीच्या, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि शुक्राची युती होणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जास्त प्रमाणात ताणले जाऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची युती होणार आहे. आता ही जी मंगळ गुरुची युती तुमच्या 3ऱ्यात होणार आहे ही अतिशय शुभफलदायी अशी असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात या दरम्यान ॲक्टिव्ह व्हा. तुमच्याकडे वेळ नसेल, वेगळे कामं तुम्हाला करावी लागतील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता, ती पूर्णसुद्धा होतील. तुम्हाला काय चांगले लाभ होतील, कागदोपत्री व्यवहार करण्याला, कमिटमेंट, प्रॉमिसेस या संदर्भातल्या ज्या गोष्टी या दरम्यान तुम्ही निश्चित कराल किंवा करू शकाल आणि ते तुम्हाला फायदेशीर ठरतील. या दरम्यान घेतले गेलेले निर्णय अचूक ठरण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. यानंतर दिनांक 16 तारखेला मंगळ आणि हर्षलचा केंद्र योग होणार आहे. मंगळ आणि शनीचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो, वक्री आहे आणि 3ऱ्यातला जो मंगळ आहे हा केंद्र योग करणार. पहिली गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही त्रास आले तर डॉक्टर इलाज करा. तुमचे ते भाऊबंद असतील किंवा ज्याला आपण सिबलिंग असं सुद्धा म्हणतो, तर त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा थोडेसे त्रास या दरम्यान होतील. वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकेल, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्र योग होणार आहे. बुध जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, जो हर्षल तुमच्या 3ऱ्यात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र योग होणार आहे. तर थोडंसं जे तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्र योग होणार आहे आणि शुक्र आणि शनीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. लक्षात घ्या, आरोग्याच्या संदर्भातले त्रास, लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे काही शारीरिक दुखापती या दरम्यान घडू शकतील. काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्र योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 3ऱ्यात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा दृष्टी अधिष्ठित केंद्र योग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून महिलांसाठी ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 3ऱ्यात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या 7मात भ्रमण करणार आहे, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून महत्त्वपूर्ण घटना घडून येतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्याच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शुक्र नेप्च्यूनचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो नेप्च्यून तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. यामध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. यासोबत या महिन्याची जी अमावस्या आहे ती थोडीशी विशेष राहील. तुमच्या राशीच्या पंचम स्थानामध्ये ही अमावस्या होणार आहे. तर जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर काळजी घ्या. गर्भवती महिलांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील 4 तारखेच्या आसपास. याचप्रमाणे
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करत असाल, तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता या दरम्यान बऱ्याच प्रमाणात आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. ही एक गोष्ट थोडीशी काळजी घ्या. आणि पौर्णिमा जी आहे या महिन्याची, ही 19 तारखेला आहे, ज्याला आपण नारळी पौर्णिमा असं म्हणतो. तर आपल्या चॅनलतर्फे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. इथे एकच गोष्ट सांगावीशी वाटते, की अमावास्या आणि पौर्णिमा म्हणजे या महिन्याची 4 तारीख आणि 19 तारीख या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवाद जाणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.